तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आलेलो आहे गुजरातला. आता सध्या ट्रेनमध्ये आहे. पुढचं 2 स्टॉप झाले की मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे. सोबत आज आपली गँग नाही तर दुसरी जण आहे, सोज्वल. हे सगळी मामा लोक आहेत. हे इकडे ये क्या है? मामानी झोपून दिला नाही रातभर. काय पराक्रम केला माहिती का? थंडची बॉटलमध्ये थायरॉइड मिक्स करून पिली. काही जसा पोरी बघतोय चालू करण्याला गणच्या पोरी दिसतात तेव्हा पत्ता नाही. तो आपला तिकडे माझ्या दादा एक आहे. तर गाईज आता स्टेशनची खाली उतरली तर तुम्हाला दाखवते गुजरात कसा भारी आहे. बघू चला, मोदी सरकारने कसला भारी बनवलं. अजून झोपा झाल्या नाही. आता उतरतो. आला आमचा मामा. यासाठी कोण पोर बघा गाईज. आता आम्ही आलो गुजरातला. मामा आलाय बघा, कंस मामा आमचा. एक कंस मामा नाही बाय हलकी आहे गाईज. तर गाईज सोज्वल बघा आमचा कसं सामान घेऊन आलाय. माथाडी कामगार पक्ष. स्टेशनला उतरलो आम्ही. स्टेशन मग 107 शिकणं आहे. आता रिक्षा गवली. रिक्षा सगळी सामान लोड करतात. रिक्षा बुक झाली आहे, फुल झालेली आहे. मैया अरे देखो, हाँ भैया खुश आहे. भैयाची खुश झाली सगळी. कंस मामा, ओ कंस मामा, ओ मामा का लड़के देखो ना. आमच्या कंस मामाला लग्नासाठी कोण इच्छुक असेल तर DM करा गाईज मला. तर चला लोकेशनवर पोहोचलो की तुम्हाला दाखवते सेम तिथला. फायनली पोहोचलो गाईज. सगळी दमली चायला. 2 तासाचा प्रवास गाईज रिक्षानं आम्ही केला. काय नाही, एकटाच दमलाय गाईज. झोपा बघा आल्या सगळ्यांना. एक कंस मामा पक्का बोला होता नुकत पासून. होऱ्या बघा गाईज, होऱ्या कशा आहेत. आणि जाम मोठ्या आहेत होऱ्या गाईज. त्यानंतर आमची होरी दाखवली. तर बघा अजून पक्का टाईम लागेल. उन्हामध्ये ते 1 हप्ता लागेल. चालताना भीती वाटते गाईच. अजून वळाच आहे. ही यांची होरी, सोज्वल भाईची नी आमची. आता चालून कॅबिन बघायला. बघा असल्या मोठ्या होऱ्या असतात. तो साचा आहे गाईस होलीचा. या असल्या मोठ्या असतात. या गाईस डबलचे असतात. या तुम्हाला आता जी कॅबिन असते ना होडीवरती, तिथं नव्हती ना. आता ती कॅबिन बनवायला लागली. दाखवतो तुम्हाला. 2 कोण आहे. एक त्यांची होडीची, एक आमची होडीची. सोज्वल भाईची होडी. एवढंच लागेल. या काही डबलच्या होड्या. या बघा कॅबिन. चला आतला जाऊन दाखवतो तुम्हाला. बघा कॅबिन. अजून काम चालू आहे जाम. कॅबिनला पण 2 दिवस लागतील गाईज. जाम होड्या आहेत गाईज. बघायचं आता एकांची होडी निघलेली आहे. तुम्हाला होडी दाखवतोय बघा कशी. अशीच ही पण निघणार आहे. आणि किती गाईज मोठी आहे बघा. या तर डायरेक्ट समुद्रात नेणार आहेत गाईज. जाम गाईज स्ट्रगल असतं या होड्या नेवायला. खाली बघा की सपोर्ट बघू शकता.
या सपोर्टवर काहीच मागशी असं लोटतात ना, समोरशी एक ट्रॅक्टरने लोटतात. तर आता ही डायरेक्ट थेट समुद्रात जाणार आहे. इथला सीन जाम लांब आहे, तो दाखवायला गेलो असतो तो जाम लांब, जाम काहीच मोठं आहे थोडं. या तर अशीच आपली पण काही 3-4 दिवसात आपली पण अशीच थोडी जाणार, तुम्हाला दाखवतो सीन. माझ्या भाई आता जेवण आलेलं आहे मस्त आहे की साईज. आत्ता आम्ही जेवलो सकाळपासूनचा. आत्ता तो तिकडे कंस, तो तिकडे आमचा कंस मामा, हे आमचा कंस मामा गाईज. ए कंस मामा, आपण आलो गुजरातच्या बंदरावर. बघू एकदा, जाम जाम मोठा आहे जाम, आपल्यापेक्षा तरी पक्का मोठा ओढ आहे त्याचा. हा एक फेमस गाडी आहे, फेमस गाडी आपली मागं आहे ती डिझेलवर चालणारी गाडी, बुलेट. सॉरी, ही बघा गाईज, डिझेलवरची चालणारी बुलेट. पक्का आवाज आहे तिथे. याच गाडी असेल तुम्हाला जास्त करून बंदरा बघितला. आणि त्या होड्यात वेगळ्या आहेत, समोरच्या अशा एकदम खतरनाक त्या बारक्यावर. या अजून तिकडे रास मोठा बघतो एखाद होडी पालणार. त्या बघा होड्या इथल्या टोकदार आहे बघा वरती. बघा इथल्या काही होड्यात वेगळ्या आहेत बघा. ह्या आपल्या होड्यांपेक्षा लय फरक आहे होड्याने. बघा या बघा, या सगळ्या आता रिपेरिंग आल्यांवरती. ही बघा, ही मोठी गाईज थोडी पतली, सगळ्या गाईज वरती आल्या. ती बघा ती नुंगतची बघली आपण ती, तिच्यासाठी आम्ही मेन बघायला आलो की ती कधी खाली येईल. पण अजून जाम टाईम लागेल खाली यायला, तर पाणी तेवढा भरला नाही. समोरची बघा होडी गाईज त्याची मोठी. तर होडी गुजरातचं आहे, बीच पण आहे काही, तिकडं आम्ही नंतर जाऊ. कंस मामा पेंटिंग करतोय. एक कंस मामा इकडे अजून एक पेंटिंग करतोय. ठेव ना. ट्रायलसाठी होरीवर कॅबिन लावलेली आहे, बघू शकता. अलाइनमेंट बघासाठी लावलेले वाटतं ते. नंतर काढते ना ते, नंतर परत नंतर तुम्हाला नंतर दाखवते. काही वेळा परत ती कॅबिनवरती चढणार आहे तिथून, तेव्हा दाखवतो तुम्हाला. इथून ती काही वेळा नंतर परत ती कॅबिनवरती चढताना तुम्हाला दाखवते कॅबिन. ते कट्टालन सगळं असं. आता इकडशी बघायला कुमार नाही, खास तो पेंटर. DM करा गाईज कोणाला पेंटिंग करायची असली तर. बघू शकता तुम्ही, बघू शकता कलर लावतो. तर इथे 2 जण कलर लावतात वरतीला. काय बोलत कपडे घातले असं ते गाईज. तिचे करा लवकर माझा ब्लॉग शेअर करा गाईज, याची व्हिडिओ जावायला पाहिजे गाईज. आता सोजवळची पावर बघा. बघा असं काही सोजवळ 2 तुकडे गेले. हाच तो दादरचा बादशाह. मागशी लोक दाखवते होडीचा कसा असतंय बघा. मागशी बघा किती खोल असते होडी. यो केज एवढा बुरतो. प्रोपेलर बघा गाईज होडीचा किती मोठा आहे. हे गाईज वजन पण आहे जाम. आता फिरणार नाही कारण इथं लागेल तो. तर हा इथला हिस्सा याच्यात जातो. सध्या तो काम चालू आहे त्याचं. सर बघा हिचं तगडं इथनं काहीच.
थोड्या वेळात भेटू आपण, तेव्हा तुम्हाला दाखवते झाकणा. परत ही एक केबिन तिथे वरती बसेल परमनंट, तो पूर्ण सीन दाखवते तुम्हाला. झाकणं बिकणं असे पूर्ण तयार करतील तो दाखवला. आता आमच्या बोटची केबिन दाखवते आतमधून, त्या दिवशी दाखवलेलं आहे. मला आतमध्ये चालतो. तर गाईज आत्ता केबिनीचं काम चाललं आहे मस्त की लाईटाचा. अब्दुल्ला चाचा ने किया है लाइट का काम. बना दिया सब बाकी चलेगा तो अभी तो मेन वायर बाकी है. असला कपाट कसा ऐसा कपाट. गाईज बटणार गाई जेव्हा बोटीवर जाईल ना तेव्हा मस्त की याचा बोटीचा स्टार्टर काही जीव असते आपला नाही त्याच्या स्टार्टर होते. बोट स्टार्ट होते काहीच. अजून जाम आहे, अजून आणखी स्टेरिंग बिरिंग येईल. इथं या काचा विचा आहेत ती आपली होडी चालला. नंतर आपण ते बसवताना आजच्या आतमध्ये पाणी असते ठेवताना पिवाचं, त्याचं काम चालू आहे. कळस मग बघा आपला कसं काम करतोय मस्तपैकी. डी एम करा काही जर काही काम आहे मग असली प्लंबर बिंबरची तर नक्की डी एम करा. फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये काम करून देईल आपला. आई तर आपला मामा मोठा मामा इकडे बघ कसा बघ स्माईल बघा मामाची. चष्मा घालते मामा आता आता इकडे बघ. तुम खुद देखो, ये देखो है मुझसे कोई बघा मामाने चष्मा घातली. इकडे होई सगळं माणूस आपलं काली तवार होईन काही सगळ्यांची. त्यांची काहीच काय झाली कामा होडीची. आता आपली आज चाललेली आहे. नंतर आज नाही काहीच तरी पण आज टाईम लागेल. उद्या बहुतेक ही इथे येईल. तर चला दाखवते तुम्हाला नक्कीच ती कॅबिनवरती. आता आपले होडीची स्टेरिंग गवलेली आहे मला हातात बघता. ही अशी स्टेरिंग असते. ज्यांच्या होडीना पॉवर स्टेरिंग असते त्यांच्या होडीना आशावाला असतं. आता आपण पोचलो केबिन. आपला कंस मामा आहे मेस तरी आज. तर गाईज मला सांगा याची या स्टेरिंगची किंमत माहिती आहे का ती तुम्हाला? सॉरी याची पॉवर स्टेरिंगची किंमत माहिती आहे का ती तुम्हाला आहे? याच्यानं तुम्ही आरामात एक आयफोन 15 घेऊ शकतात याच्यात. एवढी प्राईज आहे गाईस याची. तर गेस करा गाईस किती असं प्राईज याची. नाथा मामा आपला लावतो स्टेरिंग. एवढे पॉवर स्टेरिंग लावलेले आहे. तुम्हाला दाखवायची आपली पॉवर स्टेरिंग कशी आहे ही बघा. एके बोटाने काही पॉवर स्टेरिंग फिरते आपली. तर नंतर 3-4 दिवसात तर उद्या आपली ही केबिन बोटीवर लावतील. तुम्हाला दाखवते बोटीवर लावते. सकाळी 7 वाजलं. गुजरातला इकडे ऊन बघा किती आहे सकाळी. सगळं प्रूफ बघा. एक सेकंड सिस्टम पार देंगे. म्हणजे आता 8 वाजतील गाईज ना. भेंडी ऊन बघा इकडं गुजरातला गाईज किती आहे. तसं काय दुपारचं 1 वाजलं. सोजवलं आहे का आता ब्रश करते. कंस मामा रातभर झोपण आहे. रम्या खेळते काहीच. तर आता फायनली आपली होडीवर कॅबिन लागलेली आहे. या कंस मामाने मला सांगला नाही तुम्हाला दाखवला असता हो कॅबिनवरती चढवताना. बघा कशी डिझाईन लावलेली आहे ही. काय लुक येते काहीच बघा. ती त्यांची होडी काहीच ही आपली होडी. तर आता हिच्यावर लावला कॅबिन. तर आता मस्तपैकी लवकरच आपली होडी आता निघणार आहे. असं नॉर्मल आता काम राहिलेलं आहे. बस 10% गाईज काम राहिलेलं आहे. झालं कधी मस्त की आपण इथून निघू. एक होडी आलेली आहे बघा तुम्ही. 2-3 होड्या तर निघतात इथून बघा कसं खेचतात त्या होडीला. आळून आता खावायला घ्यावाला. माझ्या बघा कसा कॅम्पा पिते. गाईज वादळ आलाय. आपला चॉकलेट बॉय हर्षल नुंगरचाच माणूस आलेला आहे. आज आपली बोटी मस्त आहे की आज आपली बोट निघणार आहे. ठोकता इथं बघू शकता तुम्ही. भाया ठोकतोय. गाईज बघा असं भाया ठोकतोय. गाईज असा भैया असा ठोके लेकांचे हायड्रोलक्सचे असं
हायड्रोलिक्सची असं वरती करतील गाईज हे. मग याची खाली यावऱ्यावरा गाईज गॅप होईल. मग याची खाली ट्रॉली येईल. मग नंतर ते काढतील. मग नंतर गाईज त्याच्यावरची ट्रॉलीशी खेचतील. आता चालून बोटीची वरती टाकी साफ करायची डिझेलची. चला दाखवलं आता हर्षला टाकीन उतारते डिझेलचे साफ करायला. साफ झाली काल गाईज. आता जरा साफ फिनिशिंगसाठी साफ करते. बघा कसा चिकना असती जाओ. गुजरातची स्पेशल गाडी डिझेलवाली आपला कुमारदा बसलेला आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे गाडी चालवून? गाडी चालवलीच का आता तुम्ही कशी गाडीला सजवलेली आहे आणि फुल आरसे बिरसे बघू शकता. ओरिजिनल इंजिन आहे गाडी बनवलेली आहे खास रॉयल एनफिल्ड फॉर डिझेलवरची गाडी गाईच आहे. डिझेलवरची गाडी आहे ही बघू शकता. ही गाईज लय आवाज करते. सायलेन्सर दाखवते तुम्हाला. सॉरी CNG वाली आहे. इथं काही सायलेन्सर दिसलं तर ठीक आहे तुम्हाला. इथं सायलेन्सर आहे. तर आता तुम्हाला आपला हर्षल नाईक दाखवतोय ज्याला आपण काल ट्रेनमध्ये इम्पोर्ट करून आणलेला आहे. कशा फरशाना कलर मारतोय. तर तुझा हर्षल एक्सपिरियन्स कसा आहे फरशाना कलर मारण्यासाठी? एक नंबर तर गाईस आता मी कलर मध्ये सोडलाय म्हणून जर पिसाळलाय. तर आता बघू आता त्यांच्या होडीचं काम आता आमची गाईज होडी निघणार आहे फायनली गाईज इथून. तर बघू शकता तुम्ही ते खालचं ते काढतात मग तिथं खाली ट्रॉली टाकतील गाईज. हा ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे. आपण भेटू पुन्हा पार्ट 2 मध्ये. त्यामध्ये आपण तुम्हाला दाखवणार होडीवरती उचलताना, पाण्यात टाकताना, ट्रॉलीमध्ये येताना फुल व्हिडिओ काढणार आहोत. ती तुम्हाला दाखवू. तर चला आपण भेटू पार्ट 2 मध्ये.